तुळशीची माळ असावी, का कपाळाला गंध असावा. अरे का सनातन धर्म एवढं गंधाचं महत्व सांगतं. अरे गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळाला चंदन आणि कुंकू बघावं ना तर काळ सुद्धा आपल्याला घाबरून पळावं इतकी ताकद त्या माळेत गंधमध्ये. आता माणसं म्हणले म्हणजे माळकरी मरत नाही का? मरत्यात र. माळकरी मरतात पण अवेळी मरत नाही. कळते? माळकरी मरतात पण अवेळी मरत नाही. कारण गाडी झोप देऊ शकत नाही, गाडी आराम देऊ शकत नाही, बंगला सुख देऊ शकत नाही. कितीही महागाची गाडी घेतली तरी जीव वाचवू शकत. बघा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये विनायकदादा मेटे नावाचं मंत्री होतं. इंडिवर गाडी होती, 55, 50, 55, 45, 50च्या हिशोबाने गाडीची किंमत आहे. हां 45-50 लाखाची गाडी आहे म्हणजे अर्ध्या कोटीची गाडी आहे. तरी पण जीव वाचवू शकली, ड्रायव्हर वाचला पण साहेब गेले ना. नीट ऐका, हे प्रारब्ध. पण हे मरण महाराज लोकाला येत. महाराज लोक धडकत यात पण मरत नाही. आज गाडी धडकलेली संध्याकाळी इठल इठल करीत. याचं कारण आहे महाराजाची गाडी चालवायला त्या गन्नामुळे, माळेमुळे, नामामुळे जगाचा मालक असतो. ही ताकद आमच्याकडे आहे, विश्वास आहे आम्हाला. तो अवेळी मरू देणार, मरण आल्यावर कुणी काही करू शकत नाही. पण तो असं आपत्कालीन नेणार, नियतकालीन नेणार. 2 मरणाच असतात, नियतकालीन आणि आपत्कालीन. म्हणून जर आपत्कालीन धडकून बिरकून मारायचं नसेल तर कपाळाला गंध लावीत जा. आता हे तर का, हे भ्रमरंध्र आहे. इथे पॉझिटिव्ह एनर्जी एकवटते सायंटिफिकली. आणि जेव्हा इथे काहीतरी असतं कपाळाला की इथे मधोमध या एवढ्या भागेमध्ये जर कपाळाला काही असेल तर सकारात्मक भावना, पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. वाईट विचार पटकन डोक्यात येत नाही, आले तरी फार काल राहत नाही. म्हणून सनातन धर्मामध्ये गंधाला एवढं महत्त्व आहे. नीट लक्षात घ्या. म्हणून गंध लावावा म्हणजे उद्या परवा कुठं धडकला मिळाला तर शेजार पाजारच्याला कळावं तरी कुठल्या गँग मधलाय, नेमका पोरायचा का जाळायचा एवढं तरी त्याला मिळ लागावं. म्हणून तरी गंध लावीत जा. हा लावीत जा. आपली हे बघा, बाकीचे त्यांचं सोडत नाही, आपण आपलं सोडायचं नाही. लोकाच्या बापाला बाप म्हणल्यावर लोक खानदानिक म्हणत नसतं. आपल्याच बापाला बाप म्हणायचं म्हणजे लोक, आता हे कळलं त्यालाच कळलं महाराज. अरे आपला येडा आहे म्हणून काय झालं, पण आपला आहे ना. लोकाचा श्रीमंत आहे म्हणून काय झालं, पण तो लोकाचा आहे ना. आपण जिंगल बेल करायचे नाही, आपण दत्त जयंतीच करायची. आपण व्हॅलेंटाईन डे करायचे नाही, आपण शिवजयंतीच करायची. आपण 31 डिसेंबर करायचं नाही, आपण गुढी पाडवाच करायचा. आपल्या घरावर भगवेच पाहिजे, भलते झेंडे नाही. कधी गुरुद्वाऱ्यात गेलात तर ती लोक मस्तकाला कापड बांधल्याशिवाय आपल्याला येऊ देत नाही. मग आपण बी आपल्या मंदिरात त्यांना डोक्यावर पदर घेतल्याशिवाय येऊच द्यायचं नाही. आपलं काम आहे ना. म्हणजे आमचं मंदिर काय आहो जाओ घर तुम्हाला आहे काय? हा मग कोणी उग आपण घाण केली रे. आपल्या मंदिरात भक्त कमी कपल जास्त आहेत. तो तिकून म्हणतो ये तिकून, मी येतो हे कोण भेटू महादेवाच्या मंदिरात. महादेवाच्या अरे जगाचा बाप बसलाय, तिसरा डोळा उघडला तू सापडायचा नाही. आपण विचार केला पाहिजे की आपण काय करतो. आपण कुठेतरी चुकतोय म्हणून लोक आपला गैरफायदा घेतात. मी सुरुवातीलाच म्हणलं, आपली कमकुवत बाजू लोकांना दाखवली की लोक गैरफायदा, जेव्हा त्यांना कळेल ना अरे हे एकवटलेले, एकाला हाणलं तर 100 माघारी येतात. काही हिंमत आहे का एकाला हाणायची कुणाची? तो येडपट असला तरी लोक त्याच्याकडे बोट करणार नाही, कारण 100ची ताकद त्याच्या पाठीशी आहे. माझ्या कृष्णाच्या सगळ्या त्या सवंगड्यामध्ये एकही धड नव्हता. बोबड्या, गेंगाण्या, तुतान्या, अरे पिंद्या 14 ठिकाणी वाकडा होता. कारण धड लोकाला देव घेतच नव्हता. ती म्हणायचं तो धड आहे, त्याला काय माझी गरज आहे, ह्यो याडा, ह्याला माझ्याशिवाय कोणी सांभाळणार नाही. अशी सगळी येडी देवानं गोळा केली, पण त्या येड्याला कुणी काहीच करू शकलं नाही, कारण देव त्यांच्या सोबत आहे. असं आपण एकवटायचं रे या विषयाकडे. मग आम्ही पंढरीची वारी एकवटतेनं करावी, आम्ही आषाढी कार्तिकीला नाही चुकवावं, आम्ही सप्ता दणक्यात करावा. अरे आमच्याकडे बघून त्यांना असा संप्रदाय असतो याची जाणीव व्हावी, इतका आदर्श लोकांच्या डोळ्यासमोर ठेवावा. काही लागत नाही रे, हे जग शेवटी दिखाव्याचं आहे. आपण सुद्धा आता आपलं साम्राज्य, कारण लोक ही कलियुग आहे. इथं फॉर्च्युनर मध्ये महाराज आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे.
म्हणून फॉर्च्युनर घेणं हे सुद्धा लय गरजेचं आहे महाराज बरं का. गाड्या चांगल्या असल्या तर लोक गाडीकडे येतात. महाराज जर चला तर कोण फटाका वाजवतोय, त्याला गाडी स्वतः पाहिजे महाराज बरं का. मग त्या गाडीवाल्याला हरिपाठ का पाठ नसना पण तिथं गर्दी आहे. चला येणाऱ्याला ज्ञानेश्वरी का पाठ असना पण तिथं लोक. अरे मी म्हणलं ना क्वांटिटीला किंमत आहे. त्याच्यामुळे आता आपणही शेळपटल्यासारखं राहायचं, आपणही वैभव निर्माण करायचं. मग आम्ही कसं निर्माण करू शकतो देवा? काही अवघड नाही, काही अवघड. काय करा? आवडीने भावे तुझी चिंता त्याशी, तुम्ही फक्त भजन करा, बाकी सगळं देव सांभाळून घेतो. याचा अर्थ कष्ट करू नका असं. आलेली संकट देव सांभाळून घ्यायची ताकद देतो. तसं असं नाही की उद्यमेनही सिद्धंती कार्याने मनोरथ आहे. नाही सुप्तसे सिंहस्य प्रविशंती मुख्य मृग. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हारीन जा. हा सिंह झोपलाय हार नलय माय आली माय तू झोपलाय तुला भूक लागली असं मग तू तोंड वास मी तुझ्या तोंडात जातो. असं नसतं ना महाराज, असं असतं का महाराज? मग उद्योग मोठा करायचा म्हणल्यावर आपल्याच हातपाय चालावं लागणार आहे, कष्ट करावंच लागणार आहे, पळावंच लागणार आहे. पण पळायची ताकद जगाचा मालक देणार आहे म्हणून त्याचं नाव घ्यायचं. हा आता म्हणून फार आम्हाला अवघडात जायचं नाही देवा. मीच दानोबार आहे, मी एवढ्या सामर्थ्यानं सांगतोय. कसं सांगतोय? आले का महाभारतात? तुम्ही महाभारतात आले? तुम्हाला मगाशी बोललेलं होतं ना महाराज बरं का. आले का? हां असं फिरत जा पण येत जा महाराज बरं का. असं महाभारतात आलो आपण. द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह वाकलं, द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह वाकलं. 7 मंडल केंद्रबिंदू. अर्जुन विचारतो जाऊ का मी? धर्मराजा सांगतोय नका, तुम्ही गेलात तर बाहेरचं युद्ध लोक हरवतील, तुम्हीच आत गेलात तर मेन कॅन्डिडेट हिरोज गेला तर पिक्चर कसं होणार? मग आता काही नाही म्हणे, दुसरं कोणाला तरी पाठवू. अभिमन्यू म्हटला मी जाऊ का? धर्मराजा म्हटला जातोस का? जा. धर्मराजाने अभिमन्यूला पाठवलं खरं, पण अभिमन्यूला फक्त आत जायचं ज्ञान होतं, बाहेर यायचं. कारण त्याची माय बाहेर यायचं ऐकताना झोपली होती. हा माईचा प्रॉब्लेम होता महाराज बरं का. त्याची माय टायमिंगला झोपली म्हणून त्याला बाहेर यायचं कळत नाही. तो बाहेर यायचं माहीत नसल्यामुळे तिथेच पडला केंद्रबिंदूपाशी. आणि पडल्यानंतर याचा गैरफायदा जयद्रथाने घेतला. जयद्रथाने मानेवर लाथ घातली, तिथे पाणी आलं डोळ्यात अभिमन्यूच्या. अर्जुनाने पाहिलं, अर्जुन म्हटला क्षत्रिय नावाने कलंकच. एकतर तू पडायला नव्हता पाहिजे आणि तू पडला तर जगायला नव्हता पाहिजे. एकतर हरायचं नाही आणि हारलं तर जगायचं नाही. हे क्षत्रिय धर्म आहे. मग पडलास ती पडला, वरनं रडतोस? अभिमन्यू म्हटला पडलो म्हणून रडत नाही. जयद्रथाने मानेवर लाथ घातली, त्याचा बदला मला घेता आला नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. शोभला क्षत्रिय सोड जीव, तुझा बाप जिवंत आहे अजून, पण घेतो हा अर्जुन. उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथ मारला नाही ना, स्वतःची चित्ता स्वतः रचल, उडी स्वतः मारल. पण कुणी केला? बिका पाटलानं, अर्जुनानं. मग काय ऐकताय? पण कुणी केला? अर्जुनानं. पूर्ण केला ड्रायव्हरनं. कोणाच्या? अर्जुनाच्या. आपल्या सगळ्यांच्याच महाराज. त्या चालकानं हा चालवतोय कोण? तो चालक. कसा केला? अर्जुनाने सूर्योदय झाल्या झाल्या त्याला शोधायला चालू केले. ह्याने कूटनीती वापरली. जे तर त्याला माहित होतं विश्वातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धर आहे हा अर्जुन. चुकून जरी हाती लागलो तरी जगणार नाही, बिलकुल जगणार नाही. मग लपून बसला, दिवसभर हुडकला पण सापडलाच नाही. आता देवाला चिंता वाटायला लागली, हा जर सापडला नाही तरी अर्जुन चिता रचणार, उडी. कारण हा पणाला पक्का आहे ना, शब्दाला पक्का आहे. अर्जुन आहे तो काय आपल्यासारखा आहे का? शब्दाला पक्का आहे, तो जीव देईल पण शब्द मोडणार. मग देवाला चिंता, देव काळजी करतो ना. तुम्ही फक्त नीतिमत्ता पावन ठेवा. देवानं सुदर्शन चक्र फिरवलं आणि सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. देव म्हणला ह्यानं जर चिता रचली उडी मारली तर उद्या महाभारत ऐकणारी लोक म्हणतील ही उडी मारूस तर उभा राहिलेलं करीत काय होतं. कारण आम्ही मागे पुढे उभा राहा हे सांभाळित म्हणतो ना. मग सुदर्शन चक्र फिरवलं, सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. कळतंय ना? वेळेच्या अगोदर वेळ आणली. इथे अर्जुनाला वाटलं मी हारलो, चिता रचली, उडी मारणार. देव म्हणले जायच्या आधी सगळ्याला बाय बाय कर. आम्ही जातो आमच्या, त्याच्या आधी आमचा राम राम. हा मग आता राम राम करायचं म्हटलं माझ्या चहू बाजूनं माणूस आहेत, मी कसा राम राम करणार? घालीन लोटांगण वंदीन चरण. सगळ्यांना राम राम करायचा, सगळ्याला बाय बाय म्हणायचं म्हटलं सगळ्याकडे तोंड केलं पाहिजे. मग महागही तोंड केलं. महाग तोंड केल्यावर त्यांना दिसलं पाठीमागच्या गर्दीत जयद्रथ होता. देवाला माहित होतं ह्यो येणार. लोकाला हाऊस असते कसं जळतंय बघायची. तसं नाही, आपला धर्म आहे अंतकालेश. शत्रू जरी असला तरी अंतकाळ चुकवायचा नाही. आणि हा धर्म जयद्रथ पाळणार. देवाला माहित होतं. तो आला, जयद्रथ दिसला. अर्जुन म्हणला दिसून फायदा नाही, सूर्यास्त झालाय. झालाय का? नाही. नीट ऐकताय तुम्ही? सूर्यास्त झालाय का?
देवानं फिरवलंय म्हणून ते झालंय. सुदर्शन चक्र महागारी घेतलं. अर्जुनाला कळलं देवाची लीला आहे. जागेवर बाण मारला. जयद्रथ मेला. पटपट उत्तर द्या, बाण कोणी मारला? मेला कोण? जयद्रथ. पण मेला कोणामुळं? तसं इथं बोलणारे ज्ञानोबा आहेत. इथं बोलणारे ज्ञानोबा आहेत, पण इथं करवून घेणारा पांडुरंग आहे. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी शक्य आहेत. मग ज्ञानोबा राय सांगतात, मी बोलतोय पण तू करणार काय करणार? कारण ते ज्ञानोबा आहे. त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे? पुढच्याचं समाधान, पुढच्याचं सुख, भक्ताचा आनंद. आणि आपला आनंद कशात आहे? आपला आनंद सुख संसारात आहे ना. आपण आदर्श संततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. माणूस कर्माने बांधलेला आहे. जर देवा यांचा संसारच सुखाचा केला, पण ठीक आहे ना, पृथ्वी तलाचा ठीक आहे, पर तुम्ही पाताळ पृथ्वी उभाविला ध्वज तिही लोकांवर. माझ्या माऊलींचं साम्राज्य तिन्ही लोकांवर चालतं. मग ते एका लोकाला कसं मागतील? कारण ते महात्मा आहेत. महान आत्मा यस्य सहा इति महात्मा. इति लावायची गरज नाही. ज्यांचं हृदयच मोठं आहे. किती मोठं आहे? तर अभंगाचं अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करीना. आनंद भरीना ती लोक. 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 राईन गे माये दया पंढरपुरा. राईन गे माये दया पंढरपुरा. ओ राईन गे माये दया पंढरपुरा. राईन गे माये दया पंढरपुरा. रे अवघाची संसार सुखाचा करीना. आनंद भरीना. आनंद भरीना तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीना. आनंद भरीना. आनंद भरीना तिन्ही लोक. माझं म्हणणं एवढंच आहे, पंढरीच्या वाटेत एवढी ताकद आहे का? 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी गेली, तिचा बाप महिने फक्त पंढरीत गेली. आज गाभाऱ्यात जागा आहे. धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची. बेटी झाली ज्ञान देवांची. म्हणून या बेटी झाली ज्ञान देवांची. जिथं कानोबाऱ्यांच्या शब्दावर अहो, इतकी देखण्या होत्या कानोपात्रा. वेश्येची मुलगी होती, 16.5 वर्षाची, नेमकं तरुण वयात आलेली. इतकं देखणं रूप होतं. आपण स्वतःला फार देखणे समजतो, पण देखणं सुकलेल्या कमळाला हात लावला की कमळ जागेवर फुलत होतं. इतक्या सुंदर होतं. आणि सौंदर्याचं खरंच अनुकरण बघायचं असेल, स्वरूप बघायचं असेल, तर कधी माझ्या ज्ञानोबा रायांना बघा. माऊली म्हणजे सौंदर्याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. असं वाटतं त्यांच्या चेहऱ्यातून प्रकाश उमटतो. इतकी ताकद माझ्या माऊलींच्या दिसण्यात आहे. 21 वर्षाचं तरुण बांड स्वरूप कसं दिसावं? असं सणसणीत नाक, तेवढे छोटे डोळे, बलमोठं कपाळ, सणसणीत हनुवटी, ज्याला आत्ताच्या भाषेत जॉलाईन म्हणतात. एकदम तुम्ही कधी ज्ञानोबारांना तुम्ही रील्स वगैरे बघता ना, तुम्ही कधी आषाढी वगैरे आले तर रील्स बघता ना, कधीतरी व्यवस्थित अगदी मनातून ज्ञानोबारांची ती मूर्ती पहा. दिसणं कसं असावं ते त्यांच्याकडे बघून कळतं. तुकोबाराय, नामदेवराय, जनाई, मुक्ताई सगळे संत. नामचिंतनाचा गोडवा त्यांच्या रूपात आहे.
आणि सगळ्यात सुंदर तर जगाचा मालक आहे. त्याच्या इतकं सुंदरच कुणी नाही. शंकराचार्य सांगतात बघा, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. देव दिसतो महाराज. काली काली आले कोके, काली काली आले कोके फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दे मुरली फाले, हमें जिंदा रहने दे मुरली फाले. जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. सवर के सामने आया न कीजिए. आवाज द्या. ये रंगीले नैना तुम्ही को मुबारक, ये मीठे मीठे पहनावे पोरं म्हणतात त्यानं 16,108 बायका केल्या, मग मी विद्वांचार करीतो. तू तेवढा द्याक नाही का? नीट लक्षात घ्या. कुणी काही म्हटलं म्हणून आपल्या देवदेवतांना अशा चष्टामस्करीवर निघू नका. कृष्ण आहे तो. एकही बायको देवानं स्वतः केली नाही. 8 देवाने केलेल्या नाही, देवाकडे आलेल्या. आणि 16,100 मुली कंसाच्या कारावासात होत्या, ज्या देवाकडे याचना करतात की देवा, या कंसाच्या कारावासात राहिलेल्या पोरी आम्ही लोक आम्हाला पवित्र म्हणणार, या वाईट नजरेला सहन करण्यापेक्षा प्राण गेलेला बरा. एकतर आम्हाला स्वीकारा, नाहीतर आमचं हरण करा, म्हणजे मारा, प्राण हरण करा. मग देवाने कृपा करावी. देव मारेल कसा? तारणहारा आहे तो. देवाने सांगावा मी अधिकार देतो की जेव्हा जेव्हा विश्वात तुमचं नाव घेतलं जाईल, तुमच्या नावासमोर माझं नाव लावण्याचा अधिकार या पोरींना जगाच्या मालकानं दिला. पण यातल्या एकाही मुलीच्या अंगाला कृष्णानं स्पर्शही केला. भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. म्हणून आपण देवाची बरोबरी करायची. तो देव आहे. आपला शेंबूड पुसणं होत नाही आपल्याला. आपण भार नाही आपला. आपण फक्त भक्त व्हायचं. मालकाची अपेक्षा करायची. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे, आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. दास काही नाही. माझ्यासाठी फक्त एकच सत्य आहे, मी तुझी वाट धरावी. कारण माझ्यासाठी माझं माहेर तुझं आहे. आणि जिथं जावं तिथं कान्होपात्रेसारखी आम्हालाही सामर्थ्याने जागा मिळावी. म्हणून आम्ही आमच्या स्वार्थासाठी जाईन गे माया तया पंढरपुरा फळ मिळाले
नीट आहे का? क्षमा मी देईन नाही, क्षम. विचित्र हरिपाठ म्हणतात लोक. जगाच्या मालकाला आपण क्षमा देऊ शकतो का? क्षम मी देईन, क्षम याचा अर्थ संस्कृत मध्ये आलिंगन. देव माझ्या इतका जवळचा आहे, मी पाया तर पडलो पण त्याचं रूप बघून मला राहावलं, मग मी त्याला मिठी मारली. जशी मी देवाला मिठी मारली, मी देवाचा झालो, यात काय नवल आहे? देव माझा झाला. म्हणजे मला देवानं आपलंसं केलं, काय नवल आहे? मी देवाला माझं मानलं, यात काहीच नवल नाही. माझं भगवंतावर प्रेम आहे, स्वार्थ आहे, पण भगवंताचं माझ्यावर प्रेम आहे, काय निस्वार्थ भावना आहे. मग देवाने मला आपलंसं केलं, मग आपुल्या संसाठी करोनी मी देवाकडे गेलो आणि देव झालो. अवघाची संसार सुखाचा. मग मी या जगाच्या कल्याणाचा विचार करावा. पण हे जमलं कसं ज्ञानोबाराया? ज्ञानोबाराय म्हणले, हरिमुखे फक्त मुखात तुझं नाव घेतलं, माझ्यात एवढी ताकद आली, मग हरकत काय? झालेलं पाप, चालू असलेलं आयुष्य, येणारं भविष्य जर एक नाम सुखावत असेल तर मला वाटत नाही घ्यायला काही हरकत असेल. घ्यायचं, दोन्ही हात वर करा, प्रेमाने आयुष्य सुखवायचं ना. दोन्ही बसलेले उभा राहिलेले सगळे मायबाप प्रेमाने हात वरी करा. राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे. खाली कोणी घ्यायला सांगितले, मी नाही सांगितले. अरे दादा घेतलेत तर घ्या. तुम्ही ऐकलंय तेच माझं नशीब आहे महाराज. बघा काय ताकद आहे स्त्रीमध्ये. आजही माझ्या कृष्णाच्या नावाच्या अगोदर राधेचं नाव आहे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान तिथेच भगवंताचा वास आहे. आणि माय तुमच्यातली ताकद आहे. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमत नाही ना, ती रोजची गृहिणी घरामध्ये करते, म्हणून तिचा संसार सामर्थ्याने चालतो. ही ताकद तुमच्यात आहे. माझी आई आहे म्हणून मी तर उभा आहे. काय कौतुक आहे मला माझ्या आईचं. आजही माझी माय फार बाहेर नसते, फार संसारात फार बाहेर व्यवहारात नसते, पण माझी आई आहे म्हणून मी तर उभा आहे. असली हुशार आहे माझी माय. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढीच ती आंघोळ होईल. मोठं मॅनेजमेंट. काय मॅनेजमेंट कौशल्य आहे तिच्याकडं. काय काय टेक्नॉलॉजी हो. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तरी फिकीत गुदडी शिवती, पण फिकीत. माझ्या आईला मी माझ्या आजीला 7 स्टार हॉटेलला नेलं. म्हणलं म्हाताऱ्या कधी गेल्या नसते. 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्या चमचे घरी घेऊन आले. म्हटलं अगं लाज काढता का? इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. ती म्हटली एवढे 5,000 इथं फुकट घालवण्यापेक्षा त्याच्यापेक्षा घरची बासुंदी भारी लागली असती. म्हणजे नीट ऐका, काय त्या आईत ताकद आहे जिनं काट कसरीनं संसार करावा. अहो एखादी लेक सासरवून आली आणि ती जर माहेरात येऊन पुन्हा सासरी जात असताना तिच्या पिशव्या बघायच्या. म्हातारी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी देती. तिखट, मीठ, पीठ, लोणचं, कुरवड्या, पापड्या, सांडगं, दारातलं वांग, बटाट, टमाट, भुईमुगाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, मुगाच्या शेंगा, भोपळं, कारलं. म्हातारी हरभऱ्याचा पाला सुद्धा सोडित नाही, ती सुद्धा बांधून देते. किती प्रेम म्हणायचं. आणि एकच वाक्य सांगते, आईची जागा फक्त पांडुरंग घेऊ शकतो आणि पांडुरंगाची जागा फक्त आई घेऊ शकते. एवढं जगात सत्य आहे. कारण साधा प्रश्न आहे, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप अशक्य. ज्याला घरातली माय कळली नाही त्याला जगाची माय. आणि ज्याला घरातले मायबाप कळले त्यांना तिथले समजून घ्यायची गरज नाही, ते आपोआप कळणार जे मग घरातले मायबाप कळते. प्रॅक्टिकल आहे, विचार करा. म्हणून काही नाही देवा, तुझ्यात मायबाप दिसावे आणि मायबापात तू दिसावा, एवढंच आयुष्यात सुख आहे. विठोबा रखुमाई भगवान
नामचिंतनाचा गोड अट्टास. गेली 3 वर्ष झालं अकरणाम सप्ताह, भागवत कथा पारायण सोहळा, त्याचबरोबर ज्ञानेश्वरीचं चिंतन. प्रत्येक घरातनं एक तरी व्यक्ती ज्ञानेश्वरी पारायणाला असली पाहिजे, खास करून तरुण मुलं मुली. आता ह्यांची काय अर्धी मसनात लाकडं गेले, ते आपलं व्हायचंय जायचंय महाराज बरं का. त्याच्यामुळं विनंती आहे, आपल्याला आपलं साम्राज्य आयुष्य यश मिळवायचं आहे. त्याच्यामुळे जेवढं जमेल तेवढी ज्ञानेश्वरी वाचा. आयुष्यात एक जरी ओवी वाचता आली तरी फार आहे. विनंती आहे, पारायणाला प्रत्येक घरातून एक तरी व्यक्ती असावा. चला, सुंदर नामचिंतनाचा अट्टास आहे. 4थ्या दिवसाची सेवा माझ्या पदरात पडली. उत्कृष्ट मृदंगवादक हरिभक्त परायण पंडित दादा, अगदी गोड ज्यांनी पखावाज वाजवला. जगाचा मालक ज्या नादावर नाचतो तो हा पखावाजाचा मृदुंगाचा नाद आहे. ही ताकद तुम्हाला पांडुरंगाने दिली. चरणावर मस्तक आहे. ही सगळी वारकरी शिक्षण संस्था, हीच पालखी पुढं न्यायचं सामर्थ्य तुमच्या खांद्यावर आहे. जगाच्या मालकाने पेलवावं ही विनंती आहे. कारण ही लेकरं पुढं जाऊन पैसा कमावतील नाही कमावतील, बंगला बांधतील नाही बांधतील, पण त्या बंगल्यात त्यांचे मायबाप आणि खांद्यावर धर्म असेल हा विश्वास मी देते. गोड अशी लेकरं, त्याच्या चरणावर शतशः प्रणाम. तुकोबाराय म्हणले, वयाच्या 22व्या वर्षी मला परमार्थ कळला. जर तुकोबारायांना वयाच्या 22व्या वर्षी परमार्थ कळला आणि ही लेकरं जर या वयात भजन करत असतील तरी ज्ञानोबाऱ्या तुकोबारायांची फळं आहेत, बाकी दुसरं काहीच नाही. त्याबरोबर गोड गायनाचार्य हरिभक्तपरायण बळवंत महाराज, अगदी गोड ज्यांचा आवाज आहे. जगाच्या मालकाची कृपा तुमच्यावर असावी, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम करते. त्याचबरोबर हरिभक्तपरायण हनुमंत महाराज, भाऊ व्हायचे महाराज बरं का तसे, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. अगदी गोड तुमचा आवाज आहे. त्याचबरोबर हरिभक्तपरायण शिवाजी महाराज, तुमच्याकडं तर काय स्वराज्यच आहे महाराज बरं. तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. त्याचबरोबर हरिभक्तपरायण लक्ष्मण. मग रामायणच करायचं म्हणत तसं मला महाराज बरं का. मग तुम्ही अगदीच अवतार, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. अक्षय वृद्धिंगता संप्रदायाची वाढवावी ही सगळी तरुण मुलं मुली. नीट एकदा व्यासपीठ बघा, जर कळेल तुम्हाला. नीट बघा, लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक वयोगटातून माणूस तुम्हाला या व्यासपीठावर दिसतो. याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. प्रत्येकाला तेवढाच अधिकार, तेवढाच सन्मान, तेवढाच मान आहे. उच नीच नाही हा वारकरी संप्रदाय. इथं मुली उभा आहेत, इथं माय माऊल्या उभा आहेत, इथं लेकरं उभा आहेत, इथं तरुण उभा आहेत, इथं वृद्ध उभा आहेत. या सगळ्यांच्या चरणावर शतशः प्रणाम. माय म्हणलं तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. तुम्ही एवढ्या दाटली वाटणीत बसला हो, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. मला वाटलं एवढं आता कंजस्टेड झालं आहे, म्हटलं ही गोंधळ करतील, पण तुम्ही इतकी शांतता पाळली ना, कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमच्या गावाचं. मला चरणावर मस्तक आहे. तुमच्या 3ऱ्या वर्षाला माझं कीर्तन झालंय. तुमच्या शताब्दीला सुद्धा माझंच कीर्तन व्हावं ही पांडुरंगाकडे प्रार्थना करते. लाजिक आहे रे, गनिमी काय म्हणजे तवर बी मला जगता आलं पाहिजे महाराज. म्हणजे मी बी 100पर्यंत जावीन, सप्ता बी 100पर्यंत जावा, एवढीच विनंती जगाच्या मालकाकडे. विनकरी तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. त्याचबरोबर सिस्टमवाले दादा तुमच्या शतशः प्रणाम. कॅमेरावाले दादा तुमच्यामुळे लाईव्ह सगळ्यापर्यंत पोहोचलं, शतशः प्रणाम. कुणी मान्य करो न करो, पण आमच्या यशाचा फार मोठा तुमचा वाटा आहे, मग तुमच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. त्याचबरोबर तुम्ही सगळे 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 तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में से कोई बात नहीं. जो तुमचं आहे ते तुम्हाला अर्पण आहे. अगदी गोड सप्ताह करताय. दरवर्षी यात काही ना काही वृद्धिंगता करा, 1% तरी वाढवा. ज्याचा या सप्त्यात खारीचा ना खारीचा वाटा आहे. पंक्ती देणारे, पंक्ती वाढणारे, पत्रवाळ्या उचलणारे, मंडप टाकणारे, सिस्टीम लावणारे, या मंडपाला काढणारे, जपणारे, काकडा करणारे, विना घेणारे, महाराज या सगळ्यांच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. जगाचा मालक यांचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. सगळ्यांचे मनस्वी आभार, सेवेला विराम. ज्ञानेश्वरा